प्रत्येक घरात एक एक बाई घेऊन आले. मग ते हिची सासू तिची सख्खी बहीण आहे. आम्हाला आणि आजीचे आजी होती मीटिंगला बा. नमस्कार मित्रांनो, आमच्याकडं आज बचत गटाच्या महिला आल्यात. नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आमच्या घरी आहे ना बचत गटाच्या महिला आल्यात आणि ते आमच्या गावचे जेवढे पण बचत गट आहेत ना त्यांच्या CRP. अजून तुमचं काय पद आहे? हे CRPचे. तर आमचा बचत गट चालू करण्यासाठी आल्यात. तर हे आमची सेंद्रिय खत आणि आईने सेंद्रिय शेती केलेले. याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो. आमच्या आईने याच्यामध्ये आहे ना मेथी पेरली एकदम हा मेथीचे आणि कांदे लावलेत आणि इकडे कांदे लावलेत. आणि वरती जो आहे ना ज्या केळी दिसत आहेत ना या केळी हे पार 2 प्रकारच्या केळी आहेत. एक वजडी म्हणजे जाड केळ आणि एक सोनकेळी आहे. आणि सोनकेळीचे फायदे तर तुम्हाला माहीतच असतील किती फायदे तर आजकाल शरीरासाठी. म्हणजे आईची मुलाखत घेतो. तुम्ही आईला त्यांच्याशी विचारा तर तुम्हाला सगळी माहिती मिळेल कशा पद्धतीने लावले वगैरे नका. चल, हा वाल आहे, गोड्या वाल आहे आणि हा वालच आहे. आणि हे तोंडुळा म्हणजे लिंब आहे. लिंबाच्या झाडावर आहे ना तोंडुळ्याचा याला तोंडुळ्याची भाजी वगैरे करतो. हा मग घ्या ना. काय काय तुम्ही लसूण पण सेंद्रिय पद्धतीने लावलेलं आहे का? लसूण पण सेंद्रिय पद्धतीने आणि त्याला खत वगैरे टाकलेलं. ही इथं आहे ना ही बाथरूमची टाकी आहे खाली. ही ना हा आणि पूजाकडे हे इकडे लसूण लावलाय निसर्ग. आणि हे इथं आहे ना अननसही लावलंय. अननस मार्केटमधून आणलं आणि त्याचा वरचा छाटून. आणि तिथं आहे कोथिंबीर आहे आणि ते तिकडे घेवड आहे. इकडे ये का जाना या इकडं पाणी प्यायला फुलबाग पण लावले, फुलं पण लावले ते वेगवेगळ्या जातीचे गुलाबाचे फुलं त्याच्यामध्ये. आणि पावसाळ्यामध्ये इकडे आता कारले होते ते कारले गेले आणि त्याला खत म्हणजे काही नाही आपलं सेंद्रिय खत. या बघा या अशा पद्धतीचं हा हा हे अशा पद्धतीचं खत राहते. या पाला पाचोळा आहे ना हे जाळायचं आणि तेच वापरायचं. हा आणि त्याच्यावर जर काही रोग वगैरे जर आला ना तर आमच्या या बघा फवारणी डायरेक्ट आम्ही हे बघा राख टाकतो. ही आपल्याकडे जुनी राख असते ना ते किंवा गोमतीर ते गोमतीर टाकायचं. बाहेरचं गाईचं गोमतीर टाकतो. दुसरा फवारणी काहीच करत नाही. लसूण आता लावलंय म्हणजे प्रत्येक मोसम नुसार. उन्हाळ्यामध्ये आता हिवाळीमध्ये हे लावलंय. पावसाळ्यामध्ये याच्यावर मिरच्या असतात, भेंडी असते. हे बघा भेंडीचं एक मागचं हे झाड आहे. आणि त्या केळी आहेत ना त्या केळींमध्ये 2-3 प्रकार आहेत आता. तर प्रत्येक मोसमनुसार त्यांचा एक ग्रुप तयार झालेला आहे. 3-3 महिन्यामध्ये त्याला केळी येत असतात. आता पण हा तो कारल्याचा वेल आहे आणि त्याच्या खाली चिचोडा होत्या. चिचोडाची भाजी पण करायची. आता ते चिचोडा थोडे तयार झाले. त्याच्या पाणी बारीक बारीक पाणी दिसले ना मला तो कारला आहे ना तो गावठी पद्धतीचा कारला आहे. हा बाकी हा ना. कारण आपल्याला कृषी खात्याकडनं बी झाड भेटले होते. स्वदेश फाउंडेशन मार्फत दिले जात होते. कारण शेतकऱ्यांनी नाव आणि पण ते आणलंय ना जो आपण असं चौरस पाहिजे होते ना ते दाखवल्यानंतर आपल्याला झाड ते दिले जायचे. ते बी आपण म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांना मिळून दिले ना. पण जवळजवळ 30 ते 40 शेतकऱ्यांना स्वदेशचे झाड वाटले होते. आणि हे पण बरं ऐका ना, मी आजचा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढाच का आज तुम्ही आमच्या घरी आल्यात आणि बचत गटाचं काय महत्व ते सांगा. आजकाल आहे ना बचत गट भरपूर ठिकाणी महत्वाचा ठरतोय. त्या ठिकाणी पर शासनाची कोणतीही स्कीम करायची असेल तर बचत गटाला पहिलं प्राधान्य राहते. तर आता तुम्ही हा व्हिडिओ भरपूर पूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचणार आहे का त्याच्यात महिलांना येतं काय काय फायदे आहेत आणि बचत गटाचे फायदे तोटे ते तुम्ही सांगा.
आणि ज्या महिला त्यांना माहित नसेल बचत गट करायचा किंवा करत नसतील तर पुढूनही त्यांच्या भविष्यासाठी शासनाचा काय निर्णय ते सांगा तुम्ही 2 शब्दामध्ये. मग आता पहिला मुद्दा म्हणजे महिलांचा आहे हा का महिला पूर्वीच्या ना आताचा थोडा पहिल्यांदा फरक सांगते ना त्याच्यानंतर तुम्हाला. कारण पूर्वी आहे ना महिलांना चूल आणि मूल इथपर्यंतच माहित होते. महिलांना बँक माहित नव्हती, महिलांना पंचायत समिती, तहसील हे काय माहिती नव्हतं. पण आज ज्या वेळेस गटात आल्यामुळं महिला आज बँकेचे व्यवहार पैसा महिलांच्या हातात हा पूर्वी नव्हताच. तर आज आमच्या महिला करोडांना त्या पैशामध्ये खेळत आहेत. बँकेत किंवा आपण जे आपण म्हणतो पंचायत समितीला आम्ही कधी गेलेलो नव्हतो ना, आम्हाला माहित नव्हती किंवा तहसील हे पण माहिती नव्हतं. पण आज आम्ही गटात आल्यामुळं आम्हाला सगळ्या गोष्टी बँकेचे व्यवहार कळायला लागले. परत आपली ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती आणि गावच्या म्हणजे गावपासून तर आम्ही गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत आज जाऊ शकतो. पहिले कसं महिलांचं होतं काही लग्न काही वगैरे काही कामधंदा निघाला तर महिलांना सावकाराकडून पैसे घ्यायला लागायचे किंवा मनोतीने किंवा शेत गहाण ठेवायला लागायचं. आणि जसे तेव्हा पैसे मिळायचे तेव्हा पुढचं काम चालू व्हायचं त्यांचं. आता जसे बचत गट झाल्यापासून महिलांना बाहेर कुठं पैसा आणायला जावं लागत नाही. काय होतं ते बचत गटातूनच होतं आणि महिला या सक्षम झाल्या आणि त्यांना चूल आणि मूल व्यतिरिक्त सर्व काही बाहेरचे ज्ञान मिळालं. सक्षम महिला झाल्या. आतापर्यंत तुम्ही कोणकोणतं पारितोषिक किंवा इतर स्पर्धा किंवा महाराष्ट्र कोणकोणत्या योजना राबवल्यात त्याच्यामध्ये तुम्ही कुठपर्यंत गेलेले आहेत तुम्ही आता म्हणजे महिला आहे ना पहिली गोष्ट स्वतःच्या पायावर स्वतः उभी राहिली बरोबर. तर आपल्या आता तुम्ही आताच आम्हाला तुमची जी सेंद्रिय शेती दाखवली. तर पूर्वी कसं म्हणजे आता म्हणजे पहिल्याच ना आताच आपण पहिलं सेंद्रिय खायचो पण आता आपण कोणतं रासायनिक खतावरचं खातो. आजार वाढले याच्यापासून महिलांना माहिती देऊन तिथे महिला सक्षम केल्या किंवा आजारापासून त्यांचं संरक्षण करण्यात आलं. सेंद्रिय खतापासून असं रासायनिक खत वापरून महिलांना म्हणजे पूर्ण जनता आजार कोणाला कॅन्सर वगैरे व्हायचा. आता आम्ही सांगतो बा सेंद्रिय पद्धतीने शेती करा असं. तर आजपर्यंत तुम्ही म्हणजे कोणकोणते महोत्सव केलेत आपण म्हणजे जे आता आपण जे सेंद्रिय आपण म्हणजे आपण ज्या डोंगराच्या ज्या रानभाज्या म्हणजे आपल्याला ज्या म्हणजे आपण जे कसं आपण काटाळ मटाची भाजी म्हणा थोडक्यात म्हणजे आपल्या भाजी खुरसणीची भाजी या भाज्या चिलाची भाजी चिचुरड करटुले अशा रानभाज्या नाशिक मोच उत्सवला आम्ही घेऊन जातो. आणि तिथं आम्हाला ना प्रमाणपत्र गटांना दिलंय. जरी गटातली एक महिला जाती पण ते त्या महिलेला प्रमाणपत्र न देता ते गटाला भेटले. आम्ही प्रमाणपत्र आम्हाला भेटलेले म्हणजे प्रत्येक गोष्टीचा. आणि आपण जे पिकवतो आपलं जे म्हणजे भात म्हणजे तांदूळ काढून महिला तिथं घेऊन जातात. हातसडीचा तांदूळ ते पण गिरणीतून न काढता हातसडणीचे तांदूळ ते विकायला तिथं राहतात. 70 ते 80 रुपये किलो आहे. आणि आपण असं विकले तर आपल्याकडनं 40च घेतात. पण जेव्हा बचत गटाच्या महिला घेऊन जाते ना त्यांच्या कुठलाही नेव त्यांना तो बाजारभाव भेटतोच. म्हणजे आता भरपूर ठिकाणी आपला भाताचा जर शेतीमाल निघाला बऱ्याच ठिकाणी आपण घोटी आणि नाशिक मार्केटला नेतो तर त्यावेळेस आपला मोबदला मिळत नाही. आपल्याला चांगला मोबदला मिळत नाही. मग आपल्याला एकदम पडीत भावात आपल्याला द्यायला लागतं. पण ज्या वेळेस आपण त्यांच्याकडनं बियाणे खरीद करतो तेव्हा ते डायरेक्ट आपल्याला 2000-3000 रेट लावतात. आमची उमेदची आम्ही एक महिला कंपनी स्थापन केली. एफएओ कंपनी म्हणून स्थापन केली. तर आपला माल इकडे तिकडे न वापता आपण त्याच कंपनीत न्यायचा. आणि जे आपण म्हणतो का 1600-1700 आपलं पोत जातं तर ते आज आहे ना 1800 ते 1900 म्हणजे 200 रुपये का होईना आपल्याला वाढून भाव नफा भेटतो. बरं ही कंपनी कुठे स्थापन केली महिलांचीच तुम्ही पूर्ण महाराष्ट्र बरं आहे का? हो आपल्या इगतपूर तालुक्यात उबाडे इथे काम चालू झालं. आता ऐका ही कंपनी तुम्ही चालू केली तर आता तुमचा मोबाईल नंबर सांगा. ही व्हिडिओ जो पण बघेल जी पण महिला बघेल का तिला तुमच्या मार्फत कॉन्टॅक्ट होईल आणि ती स्वतःची कंपनी त्यांच्या एरियामध्ये चालू करतील आणि त्यांना तो बाजारभाव मिळेल. आणि इगतपुरीतल्या आपल्या म्हणजे पूर्ण म्हणजे सभासद महिलांनी म्हणजे नावं दिले. त्यांची सभासद फी म्हणजे आम्ही 100 रुपये जमा केली. आणि आता तिथं म्हणजे जो संचालक सभासद 5000 म्हणजे अशा महिलांनी ती कंपनी आता उभाड्याला होऊ राहिले. उभाड्या इथं आम्हाला जागा वगैरे सगळी दिली आणि ते झाल्यानंतर आम्ही हे काम आमचं चालू करणार. चालेल. धन्यवाद ताई, चांगली माहिती दिली.